केली जायची। ही बॅग आज सकाळी माझी सहकारी सुस्मिता जी या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवून होती, जिने या संपूर्ण प्रकरणाचं कव्हरेज केलेलं आहे, तिला एका गुंतवणूकदारांनी दिली। आपण पाहूया, टोरेस कंपनीचा लोगो या बॅगवरती आहे आणि याच बॅगच्या माध्यमातून लोकांची फसवणूक कशी व्हायची। ज्या वाउचर्सचा उल्लेख झाला ते हे वाउचर्स आहेत। 2-2 हजाराचं वाउचर लोकांना कधी मिळायचं? तर तुम्ही टोरेस कंपनीचं एखादं सेमिनार अटेंड केलं की 2000 रुपयाचं एक वाउचर तुम्हाला गिफ्ट म्हणून दिलं जायचं आणि हेच वाउचर तुम्ही घेऊन टोरेस कंपनीच्या दुकानात जायचं आणि तिथून तुम्हाला जी वस्तू आवडेल त्याची अगदी फुकट पद्धतीने तुम्हाला खरेदी करता येत होती। म्हणजे वाउचर तुम्ही वटवलं तर तुम्हाला 2000 रुपयाची वस्तू टोरेस कंपनीकडनं मिळायची। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती या सोनेरी पोतडीमध्ये आहे। तर ह्याच्यामध्ये काय आहे? तर ह्याच्यात एक छोटीशी डबी आहे आणि त्या डबीमध्ये आपल्या प्रेक्षकांना जर का शक्य असेल तर आपण दाखवूया की या डबीमध्ये आहे हा एक छोटासा हिरा। तर हा जो हिरा आहे हाच हिरा, याच हिऱ्याचं आम्हीच्या टोरेस कंपनीकडनं दाखवलं जायचं, पण हा काही खरा हिरा नाही आहे, हा खोटा हिरा आहे। हा एक प्रेशियस स्टोन आहे। हिऱ्याची किंमत या हिऱ्याच्या तुलनेमध्ये खूप जास्त असते, पण 1 लाखाची गुंतवणूक केली, 2 लाखाची केली तर त्या हिशोबानं असे वेगवेगळे हिरे किंवा खोटे दागिने हे टोरेस कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दिले जायचे आणि मग फसवणुकीची पुढची स्कीम सुरू व्हायची। आता खरं तर या हिऱ्याला किंवा हा जो खडा दिला गेलेला आहे त्याला काहीच उपयोग त्याचा राहिलेला नाही आहे। अगदी मातीमोल पद्धतीनं हे खडे झालेले आहेत, त्यामुळे अर्थातच गुंतवणूकदारांनी सुद्धा अगदी फ्रस्ट्रेट होऊन किंवा खूप संतापून या सगळ्या वस्तू आमच्या रिपोर्टरच्या हवाले करून टाकल्यात की त्याचा अर्थात कुठेतरी फायदा होईल। ही एक अंगठीसुद्धा देण्यात आलेली आहे। ही हिऱ्याची अंगठी किंवा चांदीची अंगठी आहे असं सांगितलं गेलं, पण त्यानंतर बाजारात जेव्हा व्यक्ती गेला तेव्हा ही अंगठी साधी 100 रुपयाची सुद्धा नाही आहे हे त्याच्या लक्षात आलं। तर टोरेस कंपनीनं सगळ्यात मोठी फसवणूक या गिफ्टच्या माध्यमातून केली। आणि पुढची बातमी मुंबईतल्या एका मोठ्या घोटाळ्याची। मुंबईमध्ये टोरेस कंपनीनं घोटाळा करत लोकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय आणि याच बहुचर्चित टोरेस घोटाळ्यात एक मोठी अपडेट समोर येते। टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। यामध्ये 2 जण विदेशी नागरिक आहेत। शिवाजी पार्क पोलिसांनी ही कारवाई केली। आरोपींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सीईओ तौसिफ रियाज आणि सीए अभिषेक गुप्ता यांच्यासोबत मिळून ही लूट केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केलेला आहे। आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे कुणाला नको असतात असंच आमिष दाखवत एका आर्टिफिशियल डायमंड तयार करणाऱ्या खाजगी कंपनीनं गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा घातलाय। मुंबईमध्ये नुकत्याच उघडकीस आलेल्या टोरेस घोटाळ्यामुळे एकच खळबळ उडाली। रुपया जोडून संसाराचा रहाटगाडा चालवणाऱ्या गोरगरिबांची शेकडो कोटींची फसवणूक झाली आहे। त्याचं झालं असं की या भामट्यांनी दादरसह मुंबईतल्या विविध भागात आलिशान स्टोअर्स सुरू केले। त्यानंतर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्सही राबवल्या। कमीत कमी गुंतवणूक करा आणि दर आठवड्याला 4 ते 11% तुमच्या गुंतवणुकीवरती परतावा मिळवा, असं सोपं गणित टोरेस स्कीमचं होतं। पण जसं दिसतं तसं नसतं, याचाच प्रत्यय इथे सुद्धा आला। गुंतवणूकदारांकडनं घेतलेल्या रकमेच्या बदल्यात आर्टिफिशियल हिरे आणि गिफ्ट वाउचर्स दिले गेले। तर दर हप्त्याला मिळणारा परतावा पाहून दिवसेंदिवस गुंतवणूकदार वाढू लागले। त्या टोरेसकडनं पिरॅमिड मार्केटिंग स्कीमचंही आमिष दाखवलं गेलं। त्यामुळे दामदुप्पट नफ्याची स्वप्न पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना नव्या वर्षात मात्र मोठा धक्का बसला, कारण एकाच दिवशी मुंबईसह इतर भागातले टोरेसचे सर्व स्टोअर्स अचानक बंद झाले आणि गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी रुपये घेऊन हे आरोपी फरार झालेत। त्यामुळे गुंतवणूकदारांवरती मोठा आर्थिक आघात झाला। या आर्थिक फसवणूक प्रकरणात आतापर्यंत 5 जणांवर गुन्हा दाखल आहे, ज्यापैकी काही जणांना अटक केलेली आहे। आणि हे टोरेस घोटाळ्याचं मॉडेल नेमकं कसं होतं तेही आपण जाणून घेऊया। दादरसह मुंबईमध्ये आलिशान स्टोअर्स उघडण्यात आली आणि या स्टोअर्समध्ये सोनं, हिरे, चांदी यामध्ये गुंतवणुकीसाठी ग्राहकांना ऑफर दिली गेली। कमीत कमी गुंतवणुकीची ऑफर होती। केवळ 4000 रुपयात तुम्ही ते गुंतवणूक करू शकत होता आणि या गुंतवणुकीच्या बदल्यात काही आर्टिफिशियल हिरे या ग्राहकांना दिले गेले। गुंतवणूकदारांना वाउचर्सचं वाटप सुद्धा केलं गेलं। या गुंतवणूकदारांना प्रत्येक आठवड्याला साधारणतः 4% ते 11% इतक्या भरघोस परताव्याचं आमिष दाखवलं गेलं। कमीत कमी रकमेवरती 4% परतावा मिळायचा, तर तुमची रक्कम 6 लाखांपेक्षा जास्त असेल तर परताव्याचे टक्के 11% इतके होते। आणि अनेकांना नफा मिळवून देण्याची बतावणी सुद्धा या टोरेस कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली।
आम्ही घर दिलंय, हिरे दिलेत, कार दिली आहे आणि दागिन्यांचे परतावे सुद्धा दिलेत, असं मोठं आमिष या टोरेस कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दाखवलं गेलं. आणि या टोरेस कंपनीचं पिरॅमिड मॉडेल नेमकं फसवणुकीचं पिरॅमिड मॉडेल असं आपण म्हणूया. ते पिरॅमिड मॉडेल नेमकं काय आहे ते आपण समजावून घेऊया. जर का तुम्ही क्रमांक 1 चे गुंतवणूकदार आहात तर अर्थातच तुम्हाला आणखी 2 मेंबर्सला तुमच्या पिरॅमिड स्कीममध्ये जोडायचं आहे. हे 2 गुंतवणूकदार म्हणजे गुंतवणूकदार क्रमांक 2 आणि 3 जितकी गुंतवणूक करतील त्याचा अर्थातच फायदा गुंतवणूकदार क्रमांक 1 ला होणार आहे. या दोघांच्या गुंतवणुकीतनं कमीत कमी 20% कमिशन हे गुंतवणूकदाराला दिलं जात होतं. मग जर का या दोघांनी म्हणजे क्रमांक 2 आणि क्रमांक 3 आणखी 4 गुंतवणूकदार जोडले तर क्रमांक 2 चे 4 आणि 5 क्रमांकाचे गुंतवणूकदार याचा परतावा किंवा याचं कमिशन गुंतवणूकदार 2चं कमिशन हे अर्थातच गुंतवणूकदार 1 ला मिळत होतं. त्यामुळे या दोघांचं कमिशन 2चं कमिशन असा थेट फायदा गुंतवणूकदार क्रमांक 1 ला व्हायचा. आणि तसंच पिरॅमिड गुंतवणूकदार 3च्या बाबतीत सुद्धा होतं. आणि हळूहळू हे पिरॅमिड वाढत गेलं, पसरत गेलं. जर का 4, 5, 6, 7 या क्रमांकाच्या गुंतवणूकदारांनी सुद्धा अधिक गुंतवणूकदार वाढवले तर अर्थातच त्यांच्या गुंतवणुकीचा परतावा किंवा त्यांच्या गुंतवणुकीचे जे टक्के आहेत ते अर्थातच पिरॅमिडप्रमाणे 4, 2, 1 किंवा तिथे आपण विचार केला तर 7, 3, 1 असे दिले जात होते. त्यामुळे जो मेन मूळ गुंतवणूकदार आहे त्याचा मोठा फायदा होत होता. जास्तीत जास्त 20% परतावा मिळायचा. मैं इसमें 4 लाख इन्वेस्ट किया हूँ. शुरू में मैं 1 लाख रुपया डाला था तो मुझे बराबर वीकली पेमेंट आने लगा था. उस टाइम 6% था और अभी 10% किया तो उसमें मैं और 3 लाख रुपया डाल दिया तो अभी तक वो आया नहीं. साधारणपणे तुमचं मिळकत काय आहे, तुम्ही तुमचा व्यवसाय काय आहे, हे 4 लाख जमवण्यासाठी तुम्ही किती दिवस मेहनत केली होती आणि काय फ्युचर प्लॅन्स होते, काय करणार होतात हे वाढीव पैसे मिळाल्यावर? हम लोग भाजी का बिजनेस करते हैं, सुबह सुबह भाजी का बिजनेस करते हैं. हम लोगों ने पैसा कुछ रखे थे कि अगर इन्वेस्ट करो कुछ पैसा जमा हो जाएगा तो धंधा को आगे बढ़ाऊंगा. इसकी लालच में हम लोग पैसा वहाँ पे डाल दिया. 10,000 रुपये डाले थे मैंने, बोले 50,000 रुपये आएंगे और 50,000 जब मेरे तो डाला और हफ्ता भी नहीं आया और बंद हो गया. 60,000 रुपयाची तुम्ही गुंतवणूक केली. हाँ 60,000. साधारणपणे 60,000 कमवण्यासाठी चहाच्या धंद्याला तुम्हाला किती दिवस लागतात? 2 महीने पगार से काम करता हूँ. आणि गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीकडे आकर्षित करण्यासाठी टोरेस कंपनीकडनं महागडे फोन, ॲपलचे फोन आणि गाडीही भेट म्हणून दिल्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले होते. या कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरती हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. मी स्वतः यात लक्ष देत आहेत. प्रयत्न हा राहणार की पहिल्या टप्प्यात त्याचे जिथे जिथे पैसे गेले ते लवकरात लवकर ते सगळे अटॅच करणं. दुसऱ्या बाजूला क्रिमिनल फौजदारी प्रक्रिया त्यात जे जे यात होते इन्व्हॉल्व त्यांची अटक करणे. मी EOW ला प्रार्थना करणार आहे की त्यांनी ताबडतोब LOI म्हणजे यांना विदेशात जाता येणार नाही हे LOI लगेच इश्यू करावं. तर हा सगळा घोटाळा किमान 1,000 कोटींचा असावा अशी शक्यता आता व्यक्त होते. आणि जे गिफ्ट वाउचर्स किंवा जो डायमंड दिला जायचा तो डायमंड काय होता, ही फसवणूक लोकांची कशी केली जायची, ही बॅग आज सकाळी माझी सहकारी सुस्मिता जी या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवून होती, जिने या संपूर्ण प्रकरणाचं कव्हरेज केलेलं आहे, तिला एका गुंतवणूकदारांनी दिली. आपण पाहूया. टोरेस कंपनीचा लोगो या बॅगवरती आहे आणि याच बॅगच्या माध्यमातून लोकांची फसवणूक कशी व्हायची. ज्या वाउचर्सचा उल्लेख झाला ते हे वाउचर्स आहेत. 2-2 हजाराचं वाउचर लोकांना कधी मिळायचं तर तुम्ही टोरेस कंपनीचं एखादं सेमिनार अटेंड केलं की 2,000 रुपयाचं एक वाउचर तुम्हाला गिफ्ट म्हणून दिलं जायचं. आणि हेच वाउचर तुम्ही घेऊन टोरेस कंपनीच्या दुकानात जायचं आणि तिथून तुम्हाला जी वस्तू आवडेल त्याची अगदी फुकट पद्धतीनं तुम्हाला खरेदी करता येत होती. म्हणजे वाउचर तुम्ही वटवलं तर तुम्हाला 2,000 रुपयाची वस्तू टोरेस कंपनीनं कडनं मिळायची. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
ती या सोनेरी पोतडीमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर ह्याच्यात ही एक छोटीशी डबी आहे आणि त्या डबीमध्ये आपल्या प्रेक्षकांना जर का शक्य असेल तर आपण दाखवूया की या डबीमध्ये आहे हा एक छोटासा हिरा. तर हा जो हिरा आहे, हाच हिरा, याच हिऱ्याचं आम्हीच्या टोरेस कंपनीकडनं दाखवलं जायचं. पण हा काही खरा हिरा नाही आहे, हा खोटा हिरा आहे. हा एक प्रेशियस स्टोन आहे. हिऱ्याची किंमत या हिऱ्याच्या तुलनेमध्ये खूप जास्त असते. पण 1 लाखाची गुंतवणूक केली, 2 लाखाची केली तर त्या हिशोबानं असे वेगवेगळे हिरे किंवा खोटे दागिने हे टोरेस कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दिले जायचे आणि मग फसवणुकीची पुढची स्कीम सुरू व्हायची. आता खरं तर या हिऱ्याला किंवा हा जो खडा दिला गेलेला आहे त्याला काहीच उपयोग त्याचा राहिलेला नाही आहे. अगदी मातीमोल पद्धतीनं हे खडे झालेले आहेत. त्यामुळे अर्थातच गुंतवणूकदारांनी सुद्धा अगदी फ्रस्ट्रेट होऊन किंवा खूप संतापून या सगळ्या वस्तू आमच्या रिपोर्टरच्या हवाले करून टाकल्यात की त्याचा अर्थात कुठेतरी फायदा होईल. ही एक अंगठीसुद्धा देण्यात आलेली आहे. ही हिऱ्याची अंगठी किंवा चांदीची अंगठी आहे असं सांगितलं गेलं. पण त्यानंतर बाजारात जेव्हा व्यक्ती गेला तेव्हा ही अंगठी साधी 100 रुपयाची सुद्धा नाही आहे हे त्याच्या लक्षात आलं. तर टोरेस कंपनीनं सगळ्यात मोठी फसवणूक या गिफ्टच्या माध्यमातून केली आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून सुद्धा केली. त्यामुळे जर का एखादा व्यक्ती 4,000 रुपये गुंतवत असेल, जी त्यांची कमीत कमी अमाऊंट होती, त्या हिशोबाने त्याला परतावा मिळायचा आणि सगळ्यात मोठी अमाऊंट म्हणजे 6 लाखाच्या वरची जर का तुमची गुंतवणूक असेल तर अर्थातच तुम्हाला 11% परतावा मिळायचा. आणि याच माध्यमातून लोकांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली. आता पोलीस असतील, सामाजिक संस्था असतील, सर्वांनी हेच आवाहन केलेलं आहे की अशा कुठल्याही भूलथापांना तुम्ही अजिबात बळी पडू नका. या स्कीम्सचा नीट अभ्यास करा आणि मगच तुमच्या मेहनतीचे, तुम्ही पै जमा केलेले जे पैसे आहेत, तुमच्या आयुष्यभराची जी जमापुंजी आहे ती तुम्ही अशा फसव्या स्कीम्समध्ये गुंतवण्याआधी 2दा विचार करा.